नमस्कार. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि हा विशेष कार्यक्रम आहे राजकीय अस्वस्थता. खरं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये कोरोनाचं संकट अधिकाधिक गडद होत चाललंय. राज्यातले सुद्धा गडचिरोली, गोंदिया यासारखे जे ग्रीन झोन जिल्हे होते त्या ग्रीन झोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आता परराज्यातले मजूर आपापल्या गावी परतले किंवा अन्य राज्यातले मजूर हे त्यांच्या गावाकडे आणि जिल्ह्यात परतल्यानंतर याही जिल्ह्यांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण हे आता आढळू लागले. त्यामुळे चिंता वाढली. देशाची आर्थिक राजधानी अर्थात मुंबई इथले कोरोनाचे रुग्ण त्यांची संख्या झपाट्याने वाढतेच आहे, कमी होत नाही आहे. दर जो आहे तो मात्र काहीसा बदलला आहे. पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट गेल्या 2-3 दिवसात ठळकपणे जाणवते, ती म्हणजे पडद्यामागून राजकीय घडामोडीसुद्धा झपाट्याने वाढत आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या 2 दिवसात राजभवनावर राज्यपालांना जाऊन भेटणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांची यादी बघितली तर सहजी भुवया उंचावतात. आणि सध्या महाराष्ट्रात गल्लोगल्ली हीच चर्चा सुरू आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे सगळे राजकीय नेते राजभवनावर जाऊन राज्यपालांना का भेट देत आहेत. गेल्या काही दिवसात कुठेही न दिसलेले राष्ट्रवादीचे काही नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासारखे केंद्र सरकारच्या भूमिकांचं कौतुक करायला लागले. तिकडे शरद पवार राज्यपालांना जाऊन भेटतात. त्या पाठोपाठ मातोश्रीवर गेल्या अनेक वर्षामध्ये न गेलेले शरद पवार 1.5 तास उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत करतात. तिकडे विरोधी पक्ष नेते असलेले विधानसभेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष सातत्यानं घरात राहून किंवा अंगणात राहून राज्य सरकारच्या विरोधात ठाम आणि ठोस अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतोय. या सगळ्या राजकीय अस्वस्थतेचा अर्थ नेमका काय आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासोबत घटना तज्ज्ञ आहेत डॉक्टर उल्हास बापट. बापट सर, आपलं स्वागत आहे. आणि यासोबतच माजी संपादक, ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि माजी खासदार भारतकुमार राऊत सर सुद्धा आपल्यासोबत या गप्पांमध्ये सहभागी होत आहेत. आपल्या दोघांचंही मनापासून स्वागत. अपेक्षा आहे की आपण स्वतःची आणि आपल्या कुटुंबियाची अतिशय चांगल्या पद्धतीनं काळजी घेत असाल, मास्क लावत असाल, अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडत असाल. चर्चेला सुरुवात करूयात. आधी जाऊयात भारतकुमार राऊत सरांकडे. सर, गेल्या 4-5 दिवसातल्या राजकीय घटना पाहिल्या तर राज्यपालांच्याकडे सहज म्हणून कोणी जात नाही. एका पाठोपाठ एक ज्या पद्धतीनं राजकीय नेते राज्यपालांच्याकडे जात आहेत, तास-तासभर चर्चा करतायत, कसं पाहायचं याकडे? राऊत सरांशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. पण बापट सर, साधारणपणे सोशल मीडियातनं कुठल्याही गोष्टीची चर्चा होऊ शकते आणि ती रंगू तर लवकर शकते आणि रंगते सुद्धा. अशीच एक चर्चा रंगते ज्या पद्धतीनं राज्यपालांच्या भेटीगाठी होत आहेत. कोणीतरी असं म्हटलं की आता ICMRकडे राज्यातली आरोग्य व्यवस्था द्यावी लागेल आणि त्या आडून राज्यातला विरोधी पक्ष आणि केंद्रातला सत्तेतला पक्ष भाजप हे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करू शकतं. इतकं सहज आणि सोपं आहे का हो? कसं आहे, हे आत्ता जे सगळं चाललेलं आहे हा सगळाच राजकारणाचा भाग आहे. याच्यामध्ये तुम्ही मला बोलवलं आहेत घटनेचा अभ्यासक असल्यामुळे, पण इथे घटनेचा फारच थोडा भाग मला सांगावा लागेल. आता इथे महाराष्ट्रात अत्यंत स्थिर सरकार आहे, त्याला मेजॉरिटी तर आहेच, कदाचित 2/3 मेजॉरिटी आहे. तेव्हा ते अस्थिर आत्ताच्या या राजकीय आत्ताची ही जी सगळी राष्ट्रीय आणीबाणी आहे याच्यामध्ये असं स्थिर सरकार अस्थिर करणं हे घटनेचा औचित्यभंग आहे असं मला व्यक्तिगत वाटतं. आता राष्ट्रपती राजवट ही एक तऱ्हेची आणीबाणी असते आणि आपल्या राज्यघटनेच्या बोला, आपल्या राज्यघटनेच्या 18व्या भागामध्ये 3 तऱ्हेच्या आणीबाणी दिलेल्या आहेत. एक राष्ट्रीय आणीबाणी आहे म्हणजे 352 खाली युद्ध वगैरे, एक 356 खाली घटक राज्यातली आणीबाणी आहे आणि 360 खाली आर्थिक आणीबाणी आहे. आता आपण जे बोलतोय ते 356 कलमाखाली जी आणीबाणी आहे त्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, पण राज्यघटनेमध्ये त्याला राष्ट्रपती राजवट म्हटलेलं नाही आहे, त्याला फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट असं म्हटलेलं आहे. आता फेल्युअर ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट म्हणजे काय, तर अर्थातच चीफ मिनिस्टरच्या मागे जे बहुमत आहे ते जर का गेलं, हे 3 पक्ष फुटले तर ते सरकार गेलं तिथनं.
किंवा ते राज्यघटनेप्रमाणे वागलं नाही. आता अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर बाबरी मस्जिद पाडल्यानंतर कल्याण सिंगचं सरकार बरखास्त झालं, कारण ते सेक्युलरिझम हा जो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे राज्यघटनेचा त्याला धरून नव्हतं. तेव्हा असं काहीतरी ठोस कारण असल्याशिवाय राज्यातलं सरकार बरखास्त करता येत नाही. तेव्हा सध्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट यावी अशी कुठलीही परिस्थिती नाही. तुम्ही म्हणताय ते तांत्रिकदृष्ट्या सगळं बरोबर आहे आणि कोणाची इच्छा नाही राष्ट्रपती राजवट येणं. लोकशाहीत कोणाला आवडेल, केव्हाही ते कोणालाही आवडणार नाही. पण राऊत सर, माझा आवाज येतोय आता तुमच्यापर्यंत? हो, मला येतोय आवाज. राऊत सर, गेल्या 4 दिवसातला जर का घटनाक्रम बघितला तर राज्यपालांच्याकडे सहज म्हणून कोणी जात नसतं. एका पाठोपाठ एक ज्या पद्धतीनं राजकीय पक्षांचे नेते राज्यपालांच्याकडे हजेरी लावत आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज फोटोंमधली वेगवेगळ्या नेत्यांची जी आहे ते पाहता कसं पाहिलं पाहिजे, याचं कसं विश्लेषण केलं पाहिजे? नमस्कार. सुरुवातीलाच मी सर्वांना विनंती करतो की घरात राहा आणि कोरोनापासून स्वतः संरक्षण करा. आता ह्या ज्या काही घटना घडतात या सगळ्या घराच्या बाहेर घडतात, पण त्याच्याकडे आपल्याला घरातल्या विंडोतून, घराच्या खिडकीतून आपल्याला बघणं हे गरजेचं आहे. ज्या पद्धतीने गेल्या 4 दिवसांमध्ये घटना घडतायत त्याच्यामुळे एक नक्की आहे की जरी वर काही दिसत नसलं तरी आतमध्ये खूप मोठी खळबळ ही पाण्याखाली चालू आहे. ती आता पाण्याखाली तो बुडबुडा जो वर येत जातो तसं आता वरवर येत चाललेलं आहे. 3 दिवसापूर्वी इथे देवेंद्र फडणवीस भेटून गेले. त्याच्यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे आणि बाकीच्या ब्युरोक्रेसीला भेटायला बोलवलं. त्याला उद्धव ठाकरे गेले नाहीत आणि त्यांनी आपले स्वीय सहाय्यक किंवा ओएसडी म्हणा त्यांना मिलिंद नार्वेकर यांना तिकडे पाठवलं. त्याच्यानंतर मग त्यांनी राज्यपालांनी शरद पवार यांना बोलवलं. शरद पवार काल तिकडे प्रफुल्ल पटेल यांना घेऊन जाऊन भेटून आले आणि त्यानंतर मग नारायण राणे भेटायला गेले आणि नारायण राणे भेटून देऊन बाहेर येऊन पत्रकारांना मुलाखत सुद्धा दिली. हे सगळं काल झालं. आता आजचा दिवस उजाडता शरद पवार जाऊन उद्धव ठाकरे यांना भेटलेले आहेत. मला असं वाटतं की काहीतरी खूप मोठं घडतंय आणि जर खूप मोठं काही घडत असेल तर निश्चितच त्याचं एक पहिला परिणाम असा दिसतो की हे सरकार बरखास्त करावं अशी काही केंद्र सरकारची हालचाल चालू आहे का, हा पहिला प्रश्न पडतो. दुसरा प्रश्न असा पडतो की शरद पवार याच्यामध्ये नक्की काय खेळी खेळत आहेत. ते शरद पवार खेळताना ते एका बाजूला शिवसेनेच्या बाजूने राहत असताना दुसऱ्या बाजूला त्यांनी भाजप बरोबर काही साठोसाठ जमवलं आहे का. याचं कारण सांगतो तुम्हाला मी की 2014 सालची तुम्ही निवडणूक बघा. निवडणुकीचे संपूर्ण निकाल हाती यायच्या आधीच शरद पवार यांच्या एनसीपीने भाजपाला बिनशर्त पाठिंबा बाहेरून जाहीर केलेला होता. अशाच जे काही घटना आता घडेल का, अशा ते विविध चर्चा आता चालू आहेत. आता यावर केली होती राऊत सर. परंतु राष्ट्रपती राजवट आणायची तर त्यासाठी काय काय कारणं असायला लागतात ते आता डॉक्टर उल्हास बापट यांनी सांगितलेले. त्याच्यामुळे आता जे काही घडतंय ते त्याच्यामध्ये बसणार आहे असं दिसत नाही. परंतु असाधारण परिस्थिती हे डॉक्टर बापट जास्त सांगू शकतील. असाधारण परिस्थिती हे एक आणखीन कलम त्याच्यामध्ये आहे. त्यानुसार जर का त्यांनी राष्ट्रपतीने असं ठरवलं किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाने असं ठरवलं की महाराष्ट्रामध्ये आज जे प्रचलित सरकार आहे हे चालू ठेवणं शक्य नाही तर मग ते राष्ट्रपती राजवट नक्की आणू शकते. बर, दुसरा एक मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही 2014चा उल्लेख केलात राऊत सर. 2014ला तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की पूर्ण आकडे जाहीर होण्याच्या आधीच प्रफुल्ल पटेल यांनीच त्यावेळेला घोषणा केली होती की राष्ट्रवादी काँग्रेस भाजपचं समर्थन करेल एक प्रकारे. आत्ता सुद्धा साधारण गेल्या 1.5-2 महिन्यांमध्ये कुठेही न दिसलेले किंवा त्या अर्थानं सक्रिय न दिसलेले प्रफुल्ल पटेल आता नेमके राज्यपालांना भेटायला जातात. त्याच्या 1 दिवस आधी ते असं म्हणतात की रेल्वे मंत्रालय आणि पियुष गोयल चांगलं काम करत आहेत, या वेळेला टीकाटिप्पणी टाळलेली बरी. त्या पाठोपाठ शरद पवार सक्रिय झालेले दिसतात आणि मग भुवया उंचावतात की नेमकं काय सुरू आहे. तर ही राजकीय अस्वस्थता शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आहे, ही राजकीय अस्वस्थता शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आहे का या तिघांमध्ये परस्परांबद्दल अस्वस्थता आहे? अगदी शेवटचा जो मुद्दा सांगितला तो सर्वात महत्वाचा आहे की आज
भाजप आणि जर आघाडीमध्ये जर का अस्वस्थता असेल तर ते नैसर्गिक आहे, त्याबद्दल कोणीच काही म्हणणार नाही. परंतु आघाडीचे जे 3 पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा परस्पर संशय असं वातावरण असावं किंवा अस्वस्थता असावी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज तुम्ही प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख केला की प्रफुल्ल पटेल ऐनवेळी तिकडे आले. नाटकामध्ये असं असतं की एखाद्या प्रसंगामध्ये काही पात्र जे आधी कधीच त्या स्टेजवर आलेली नसतात अशी पात्र येतात आणि ती काहीतरी महत्वाची गोष्ट करून जातात. आता इथे प्रफुल्ल पटेल आहेत. तुम्हाला आठवत असेल 2 दिवसापूर्वी पृथ्वीराज चव्हाण जे या नाट्यामध्ये कधीही नव्हते. पृथ्वीराज चव्हाण हा तसा राजकीय माणूस नाही, राजकीय खेळी खेळणारा माणूस नाही. असा माणूस तेव्हा येतात आणि प्रफुल्ल पटेल पृथ्वीराज चव्हाण हे उद्धव ठाकरे यांच्याविषयी काही विधान करतात. त्याच्या आधी सुब्रमण्यम स्वामी ज्यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नाही ते येऊन उद्धव ठाकरेंना आगंतुक सल्ला देतात की तुम्ही युती तोडा. ह्या सगळ्या गोष्टींची जर आपण काही संगत लावण्याचा प्रयत्न केला तर असं दिसतंय की काहीतरी मोठा डाव ही मंडळी खेळत आहेत आणि ती खेळत असल्यामुळे प्रत्येकाला काहीतरी भूमिका वाटून दिलेली आहे. हे जे छोटे कलावंत असतात म्हणजे ते मोठी माणसं आहेत परंतु या नाटकामध्ये छोटे कलावंत आहेत. ही जी माणसं आहेत ती आपापली भूमिका करून निघून जात आहेत. असं जर असेल तर मग प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्याबरोबर येणं याला विशेष महत्व आहे. त्याचं परत कारण सांगतो की 2014च्या निवडणुकीनंतर जेव्हा शरद पवार यांनी बीजेपीच्या सरकारला फडणवीस यांच्या सरकारला आधीच पाठिंबा जाहीर केला त्यावेळी मला आठवत असेल तर ती घोषणा सुद्धा प्रफुल्ल पटेल यांनीच केली होती. तसेच आता ते परत रिंगणामध्ये उतरलेले आहेत. कदाचित असं अशी त्यांची काही भूमिका असू शकेल. त्यामुळे हे सगळं महत्वाचं आहे. एका बाजूला सुब्रमण्यम स्वामी, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल पटेल, तिसऱ्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण या सगळ्यांच्या भूमिकांची संगत आपण लावणं गरजेचं आहे. बर, एक प्रश्न आपण बापट सरांना विचारूयात आणि मग मी राऊत सर तुमच्याकडे येतो कारण तुमच्या बोलण्यातले काही संदर्भ आहेत ते आपल्याला सगळ्यांनाच विचार करायला लावणार आहेत किंवा आणखीन वेगवेगळे धागे जोडायला लावणारे आहेत. बापट सर, प्रश्न मला असा विचारायचा आहे की समजा 3 पक्षांचं सरकार आहे, तुम्ही म्हणालात साधारण 2/3 सुद्धा बहुमत आहे, 2/3 मेजॉरिटी आहे. पण असं असताना सुद्धा गेल्या काही काळात या सरकारमधले एक 2-3 मंत्री सोडले तर बाकी कुठलेही मंत्री कुठेही आपल्याला सक्रिय दिसत नाहीयेत. स्वतः शरद पवार यांनी सांगितलं की मंत्र्यांनी मंत्रालयात येऊन बसलं पाहिजे, कारभार चालवण्यात सक्रिय राहिलं पाहिजे. त्यानंतरही कुठलेही मंत्री सक्रिय दिसत नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये अन्य राजकीय पक्ष म्हणजे शिवसेनेचे सहकारी मित्र पक्ष राज्यपालांना असं म्हणू शकतात की आम्ही अस्वस्थ आहोत किंवा आम्ही नाराज आहोत, हे सरकार काम करत नाहीये. हां, पाठिंबा आहे आमचा कायम, पण हे सरकार काम करत नाहीये नीट, असं सांगितलं तर काय भूमिका असू शकते राज्यपालांची? नाही, काय राऊत सरांनी राजकीय ॲनालिसिस अत्यंत परफेक्ट केलेलं आहे. मी राजकारणात कधीच पडत नाही. मला फक्त एकच वाईट वाटतं की 70 वर्ष या राज्यघटनेला झालेली असताना आपल्याला अशी चर्चा करावी लागते या विषयावर, हे आपलं दुर्भाग्य आहे. राज्यपालांसाठी कुठलाही कोड ऑफ कॉन्डक्ट नाही आपल्याकडे, कुठल्याही प्रथा परंपरा निर्माण झालेल्या नाहीत. आणि त्याचं कारण असं आहे की हे जे राज्यपाल आहेत ना, त्यांची नेमणूक पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार होते आणि त्यांना काढून पण पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार टाकता येतं. त्यामुळे सोली स्वराबजी म्हणतात तसं राज्यपाल हे एक खेळणं आहे पंतप्रधानांच्या हातातलं आणि त्याचा दुरुपयोग सर्व पंतप्रधानांनी आत्तापर्यंत केला आहे. म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात तो प्रचंड वाढला आणि ते मोदींनी ती परंपरा चालू ठेवली आहे. आणि त्यामुळे आता उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये 7 दिवस मागितले होते बहुमत सिद्ध करायला, राज्यपालांनी 14 दिवस दिले. मग सुप्रीम कोर्टाने दणका दिला आणि सांगितलं 2च दिवसात करायला पाहिजे. उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली, ती रद्द करण्यात आली. म्हणजे अनेक ठिकाणी मग सुप्रीम कोर्टाला भाग घ्यावा लागतो. त्याला कारण नसताना आपण ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम म्हणतो. खरं असं असतं की राज्यपाल चुकीचे वागलेले असतात आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी यावं लागतं. आत्ताचे जे राज्यपाल आहेत त्यांच्या कित्येक गोष्टी मला एक राज्यघटनेचा विद्यार्थी म्हणून संशयास्पद वाटलेले आहेत. उदाहरणार्थ 8 वाजता सकाळी जो शपथविधी झाला फडणवीसांचा, त्याची कुठलीही शहानिशा की यांना बहुमत आहे का नाही ही केलेली नव्हती. तर हे चुकीचं होतं. किंवा उद्धव ठाकरेंची नेमणूक विधान परिषदेवर करावी ही जी सूचना करण्यात आली होती मंत्रिमंडळातर्फे,
ती बंधनकारक असते राज्यपालांवर. ही हॅज टू ॲक्ट ऑन द ॲडवाइस ऑफ द चीफ मिनिस्टर सपोर्टेड बाय द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स. 163 164 कलमाखाली अत्यंत स्वच्छ लिहिलेलं आहे. त्याच्यात त्यांना डिस्क्रिशन आहे, पण डिस्क्रिशनमध्ये हा भाग येत नाही. परंतु त्यांनी त्याच्यावर निर्णयच घेतला नाही, म्हणजे नेमणूक केली पण नाही, काहीच केलं नाही. आता हे सगळं जे आहे हे फार संशयास्पद आहे. तेव्हा राज्यपालांनी जी शपथ ते घेतात 159 कलमाखाली की मी आय विल प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड द कॉन्स्टिट्यूशन, तर ती त्यांनी एकदा पुन्हा वाचावी. आणि सुप्रीम कोर्टाने त्यांना जो सल्ला दिला आहे सगळ्याच राज्यपालांना, की राज्यपाल हे केंद्र सरकारचे नोकर नाही आहेत, तर ते त्या राज्याचे प्रमुख आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल अशा तऱ्हेने निर्णय घ्यावे. प्रमुख आहेत. खरं आपले राज्यपाल जे आहेत, तुम्ही सांगितलेला मुद्दा इतका महत्त्वाचा आहे की आपण राज्यपालांच्या भूमिकेवर किंवा निर्णयावर आपण थेट कमेंट करू शकत नाही, राजकीय नेते सुद्धा करत नाहीत, पण आपलं मत मांडलं आपण शांतपणे आणि योग्य पद्धतीनं मांडलं पाहिजे. आणि तसं तुम्ही ते अतिशय नेमकेपणानं मत मांडताय आणि त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. पण राऊत सर, या सगळ्यामध्ये शरद पवार यांची भूमिका मग नेमकी कशी आहे? कशी म्हणजे मी या अर्थानं तुम्हाला विचारू इच्छितो, वय, वडिलकी, राजकीय सामाजिक अनुभव, आत्तापर्यंत राजकीय व्यवस्थेमध्ये जी पदं त्यांनी भूषवली, जो अनुभव त्यांच्या गाठीशी आहे, तो अनुभव पाहता शरद पवार हे एका पक्षाचे प्रमुख या नात्यानं राज्यपालांना खाजगीमध्ये तरी काही सल्ला देऊ शकतात का, किंवा त्यांनी दिलेला असेल का? या प्रश्नाचं उत्तर आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर घेऊयात. ब्रेकच्या नंतर यातले राजकीय कंगोरे अधिक आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण ते आत्ताच्या या कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये तेवढेच महत्त्वाचे आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनामुळे तर आपल्या मनात अस्वस्थता आहे, घरात अस्वस्थता आहे आणि महाराष्ट्रात आणि देशात तर आहेच आहे, पण यासोबतच जी एक राजकीय अस्वस्थता महाराष्ट्रामध्ये आहे, तर त्याबद्दल आपण बोलतो आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉक्टर उल्हास बापट आहेत आणि माजी संपादक, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक भारतकुमार राऊत सर आहेत. राऊत सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं मी तुम्हाला विचारत होतो की वडीलकीच्या नात्यानं अनुभव जो गाठीशी आहे तो पाहता शरद पवार एखादा सल्ला राज्यपालांना देऊ शकतात का, किंवा राजकीय पक्ष म्हणून सरकारबद्दलची नाराजी ते स्पष्टपणे राज्यपालांच्या कानावर घालतील किंवा घातली असेल असं वाटतं का? दोन गोष्टी आहेत, दोन प्रश्न विचारले. त्यातले एक म्हणजे शरद पवार हे राज्यपालांना एखादा सल्ला देऊ शकतात का? निश्चितच देऊ शकतात. ते दोघेही राजकीय व्यक्ती आहेत. आपले राज्यपाल जे आहेत ते पूर्वी उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, ते संसदेमध्ये होते, संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बसले होते. त्यामुळे ते राज्य आणि शरद पवार स्वतः संसदेमध्ये सदस्य आहेत, त्या एकमेकांना भेटत असतील ते आधी, त्यामुळे ते नक्कीच सल्ला देऊ शकतात. त्यात गैर असं काहीच नाही. तेच काय, राज्यपाल हे कोणाचाही सल्ला घेऊ शकतात आणि त्यामुळे ते घेतात असं दिसतं. त्यांना अनेक वेळा फडणवीस जाऊन भेटतात, अन्य राजकीय नेते भेटतात, काल नारायण राणे भेटले होते, अशा अनेकांचा सल्ला ते घेऊ शकतात किंवा त्यांच्याकडे सल्ला मागू शकतात. त्यामध्ये कोणीच काही अडचण आणू शकत नाही. आता त्याप्रमाणे राज्यपाल वागतील का, तर असं कुठलंही घटनात्मक बंधन त्यांच्यावर नाही, हे निश्चित आहे. राज्यपाल स्वतःच्या सतत विवेकबुद्धीने निर्णय घेऊन त्याप्रमाणे आपला अहवाल ते केंद्र सरकारकडे पाठवतील आणि मग केंद्र सरकार म्हणजेच केंद्रीय गृह खातं याबद्दल विचार करून ते निर्णय घेतील आणि ते तो राज्यपालांना पाठवतील. हा निर्णय मात्र राज्यपालांवर बंधनकारक असेल. याचं कारण असं की राज्यपाल इज आन्सरेबल ते टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ते राष्ट्रपतींना त्यांचं उत्तरदायित्व आहे. असं असताना जर का केंद्र सरकारकडून जर काही एखादा सल्ला आला म्हणजे जो राष्ट्रपतींकडून आला तर तो राज्यपालांना बंधनकारक आहे. तो जर पाळायचा नसेल तर त्यांना एक तर राष्ट्रपतींशी म्हणजे केंद्रीय गृह खात्याशी चर्चा करावी लागेल आणि तरी सुद्धा जर का गृह खात्याने आपली मन चालूच ठेवलं आणि जर का राज्यपालांना ते पटत नसेल तर त्यांना राजीनामा देऊन बाहेर जाणं हाच दुसरा पर्याय राहतो. त्यामुळे आता शरद पवारांना काही सल्ला दिला असेल, नक्की दिला असेल. वडीलकीच्या नाही, दोघेही साधारणपणे समवयस्क आहे, ते लक्षात घ्या. हे दोघेही समवयस्क आहे, ते एकाच वेळी राजकारणात आहे, दोघे एका वेळी ते वेगवेगळ्या पदांवर बसलेले आहेत. त्यामुळे त्यांनी नक्की सल्ला दिला असेल किंवा माहिती दिली असेल, सल्ला चुकीचा शब्द आहे, माहिती दिली असेल, त्याच्यावर निर्णय घेण्याचं काम हे राज्यपालांचंच आहे आणि त्याप्रमाणे ते राज्यपाल घेतील.
आणि शरद पवार हे उत्तम संसदपटू आहेत आणि त्यांना घटनेचं खूप चांगलं ज्ञान आहे. त्यामुळे ते कुठला ते वेळावाकडा सल्ला निश्चितच राज्यपालांना देणार नाहीत अशी माझी स्वतःची धारणा आहे. बरं बापट सर, आपल्याकडे खरं तर हा विषय असा आहे की चर्चेला काही अंत नसतो आणि शक्यतांनाही काही अंत नसतो आणि राजकारणात तर कधीच नसतो. पण आत्ताच्या सगळ्या तांत्रिकता तुम्ही फार स्पष्टपणे सांगितल्यात. अशा परिस्थितीमध्ये कोणतीही शिफारस नसताना किंवा कोणतंही अधिकृतपणे काही पत्र दिलेलं नसताना राज्यातली परिस्थिती विशिष्ट प्रकारे अडचणीत आहे असा निष्कर्ष काढून राज्यपाल स्वतःच्या अधिकारात काही वेगळा निर्णय करू शकतात का? तो अधिकार त्यांना आहे का? थोडक्यात. नाही, राज्यपालांना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावं लागतं. म्हणजे जे केंद्रामध्ये आहे ना 74 कलमाखाली की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द प्राईम मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द प्रेसिडेंट, तेच वर्डिंग बरोबर राज्यात आहे की राज्यामध्ये राज्यपाल जे आहेत ते मंत्रिमंडळ ज्याच्या प्रमुखपदी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार काम करतील. राज्यपालांना अधिकार फक्त मुख्यमंत्री कोणाला नेमायचा इथपर्यंत असतो. एकदा मुख्यमंत्री नेमलं की त्यांच्या सल्ल्यानुसार पुढे सगळं तेवढेच आहे. बरं, ठीक आहे. बापट सर, आपल्याकडे वेळ मर्यादित आहे. राऊत सर, शेवटची 30 सेकंद तुम्हाला. मला इतकंच म्हणायचं याच्यामध्ये की बापटनी जे सांगितलं ते मला पूर्णपणे मान्य आहे की राज्यपाल यांना सरकारच्या जे निर्वाचित सरकार आणि ज्याला बहुमत आहे अशा सरकारच्या सल्ल्यानेच वागायला पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांना कान किंवा डोळे किंवा नाक नाहीये. ते सगळ्याची माहिती घेऊ शकतात आणि स्वतःचा निर्णय घेऊ शकतात आणि त्यामुळे ते जर आता लोकांना भेटत असतील तर त्याच्यामध्ये गैर काही आहे असं मला वाटत नाही. मात्र त्यामुळे वागायचं का ते जर मंत्रिमंडळाच्या निर्णयाच्या विरुद्ध असेल किंवा वेगळं विपरीत असेल तर तसं त्यांनी निर्णय घ्यायचे का? तर हा संपूर्ण डिस्कशन हे तर स्वेच्छा निर्णय आहे आणि तो राज्यपालांना घेते. त्याचं त्यांनी समर्थन मात्र त्यांना नीट करता आलं पाहिजे इतकीच त्याच्यामधली गोष्ट आहे. आणि तसं जर त्यांनी केलं तर ते घटनेला धरूनच होईल. कारण राज्यपाल हा काही दरवाज्यावरचा डोरकीपर नाहीये. त्याला स्वतःचं काही मत आहे, त्याला स्वतःचं डिस्क्रिप्शन आहे, ते घटनात्मक प्रमुख आहेत त्या अर्थानं. बरोबर बरोबर, निश्चितपणे ते राज्याचे घटनात्मक प्रमुखही आहेत त्या अर्थानं. म्हणजे लोकनियुक्त सरकारमध्ये मुख्यमंत्री हे प्रमुख असले तरी त्या अर्थानं घटनात्मक प्रमुख हे राज्यपाल आहेत. मंडळी, माहीत नाही राज्यातलं राजकीय संकटाचं काय. ते राजकीय संकट येत असतात, राजकीय वादविवाद, तर्कवितर्क आणि काडाखे बांधले जातात, गणितं मांडली जातात ती आपापल्या पद्धतीने सोडवली जातात. ती त्या पद्धतीनं जाऊ देत. पण सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे की या सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसाला कोरोना संशयित आहे, त्याला काही उपचार मिळणार का, रुग्णालयात जागा मिळणार का, याही गोष्टींची तेवढीच आवश्यकता आहे. या सगळ्या राजकीय पक्षाच्या जाणत्या नेणत्या प्रमुखांनी हा आपलं सगळं राजकारण सांभाळताना या कोरोनाग्रस्त किंवा पीडित नागरिकांच्याकडे सुद्धा थोडासा वेळ देऊन बघावं, कदाचित थोडा अधिक वेळ देऊन बघावं, अशीच महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. उल्हास बापट सर आणि भारतकुमार राऊत सर, आपण दोघांनी वेळ दिलात आणि या महत्त्वाच्या कोरोनाच्या संकटातल्या राजकीय अस्वस्थतेचं आपण विश्लेषण केलं. आपल्या दोघांचेही मनापासून आभार. आज इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि हां, मास्क बांधा, हात नियमित धुवा आणि घराबाहेर अत्यावश्यक काम असेल तरच पडा आणि बाहेर पडल्यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग सुद्धा आवर्जून बाळगा.